आणि यानंतर वळूयात महाराष्ट्रातल्या काही महत्त्वाच्या घडामोडींकडे। देवयानी डोणगावकर यांची निवडणुकीतून माघार। देवयानी डोणगावकर या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार होत्या। डोणगावकर यांच्या माघारीनंतर गणेश लोखंडे हे निवडणूक लढणार आहेत। डोणगावकर या जालना संभाजीनगर या विधान परिषदेमधून उमेदवार होत्या। देवयानी डोणगावकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आपण ही निवडणूक लढण्यासाठी उत्सुक असल्याचं म्हटलं होतं। मात्र आज निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी देवयानी डोणगावकर यांनी आपला अर्ज मागे घेतलाय। या संदर्भात आणखी माहिती घेऊयात माझे सहकारी विजय चिडे यांच्याकडून। विजय, काय झालं नेमकं या मतदारसंघामध्ये? नक्कीच कविता, जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघामध्ये जे आहे ते देवयानी डोणगावकर ह्या महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून जाहीर केल्या होत्या। मात्र काही वैयक्तिक कारणामुळे मी माघारी घेत असल्याचं त्यांनी म्हटलं। न्यायवेळी जे आहे आता उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यामुळे भाजपला जी आहे ती ही निवडणूक सोपी जाणार होती। परंतु ठाकरे गटाने जर बघितलं त्यामध्ये दुहेरी डाव खेळण्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। गणेश लोखंडे यांना त्यांनी काही वेळापूर्वी जे आहे ते उमेदवारी देखील दिली होती आणि अपक्ष फॉर्म भरण्याचं देखील सांगितलं। त्यामुळे आता गणेश लोखंडे हे महाविकास आघाडीकडून आता अधिकृत उमेदवार असणार आहेत आणि भाजपालाही टक्कर देण्यासाठी उमेदवार असल्याचं त्यांनी म्हटलं। मात्र सध्या जर बघितलं तर भाजपाने दबाव टाकण्यासाठी नोटीस दिल्याचं जे आहे ते आता देवयानी यांच्या पती कृष्णा डोणगावकर यांनी आरोप देखील केलेला आहे। कविता, देवयानी डोणगावकर यांची या संदर्भातली काही प्रतिक्रिया समोर आली? नक्कीच कविता, जर बघितलं तर देवयानी डोणगावकर यांनी मी वैयक्तिक माझ्या काही कारणास्तव उमेदवारी अर्ज माघारी घेत असल्याची प्रतिक्रिया जी आहे ती त्यांनी दिलेली आहे। मात्र नेमकी काय कारण होतं, कशासाठी त्यांनी माघारी घेतली अद्यापही समजू शकलं नाही। मात्र त्यांच्या पतीने जे आहे ते आता भाजपावरती काही आरोप देखील केल्याचे पाहायला मिळाले। या बाबतीत भाजपाने माझ्यावरती काही नोटीस पाठवल्या असं देखील त्यांनी म्हटल्याचं पाहायला मिळालं होतं। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल विजय।